शिवतीर्थ मानव कल्याणकारी बहुउद्देशीय संस्था खरासी आणि कहालकर दुःख निवारक दवाखाना भंडारा तसेच जिल्हा लोकमत समूह यांच्या वतीने शिक्षण विस्तार अधिकारी डमदेव कहालकर यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सेवानिवृत्ती सत्कार करण्यात आला। दिनांक 31 जुलै 2024 रोजी शिवतीर्थ मानव कल्याणकारी बहुउद्देशीय संस्था खरासी आणि कहालकर दुःख निवारक दवाखाना भंडारा लोकमत समूह कार्यालय भंडारा यांच्या वतीने भंडारा जिल्हा परिषदचे शिक्षण विस्तार अधिकारी डमदेव कहालकर यांचा सेवानिवृत्ती सत्कार शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला। त्याचप्रमाणे त्यांच्या सेवानिवृत्ती निमित्त जिल्हा परिषदमधील सफाई कर्मचाऱ्यांचा शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। त्याचप्रमाणे जेवणाचे डबेसुद्धा देण्यात आले। डॉक्टर अक्षय कहालकर साई मंदिर समोर भंडारा येथे प्रेस संपादक आणि पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे यांच्या हस्ते प्रेस संपादक आणि पत्रकार सेवा संघटनेचे भंडारा जिल्हा प्रभारी डॉक्टर अक्षय कहालकर यांच्या हस्ते शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। त्याचप्रमाणे लोकमत कार्यालय भंडाराचे येथे लोकमत भंडाराचे जिल्हा प्रतिनिधी मांडवकर यांच्या उपस्थितीत लोकमत कार्यालयात शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी विलास गोंधळे जिल्हा समन्वयक, प्रकाश काडे प्रोग्रामर, सुशील कानेकर, मनोज धावडे वरिष्ठ लिपिक, देवानंद नंदेश्वर लोकमत पत्रकार, कटकवार लोकमत प्रतिनिधी, इस्तारीजी कहालकर, डॉक्टर जी.टी. टेंभेकर, भाऊराव हटवार, पंकज जुलै 2024 ला शिवतीर्थ मानव कल्याणकारी बहुउद्देशीय संस्था भंडारा, त्याचप्रमाणे डॉक्टर अक्षय कहालकर दवाखाना भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने आज डमदेवजी कहालकर शिक्षण विस्तार अधिकारी हे आज 31 जुलै 2024ला सेवानिवृत्त होत आहेत आणि त्यांच्या या सेवानिवृत्तीनिमित्त या डॉक्टर अक्षय कहालकर साई मंदिर समोर त्यांचा एक छोटेखानी कार्यक्रम, सत्काराचा कार्यक्रम, सेवानिवृत्तीचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। जीवनात सेवा करीत असताना प्रत्येक व्यक्तीला आपण ज्या ज्या क्षेत्रात कार्य करतो, काम करतो, जी सेवा देतो त्या सेवेच्या माध्यमातून बऱ्याच लोकांना आपल्या माध्यमातून लाभ होत असतो आणि सेवा करीत असताना आपण आपले काय प्रेमळ व्यक्ती आपल्याला जुळत असतात आणि आपण या 36 वर्षाच्या कालावधीत जी काही सेवा आपण लोकांना शिक्षण क्षेत्राच्या माध्यमातून जी काही सेवा दिली त्यांचा आज सेवानिवृत्ती आज त्यांचा हा फळ आहे। आणि कोणताही व्यक्ती कोणत्याही क्षेत्रात काम करत असताना जोपर्यंत त्याच्या मनगटात शरीरात त्यांच्या रक्ताचा थेंब आहे तोपर्यंत तो व्यक्ती सेवानिवृत्त होत नसतो। कारण सेवानिवृत्ती हे शासनानं विशिष्ट कालावधीत आपल्याला सेवा करण्यासाठी दिलेली असते, परंतु त्या विशिष्ट मर्यादेनंतर आपण ज्या क्षेत्रात काम करतो त्या क्षेत्राच्या माध्यमातून आपण शिक्षण क्षेत्रात काम करत आहोत, त्या शिक्षण क्षेत्राचा फायदा जे गरीब आहेत, विद्यार्थी आहेत, गरीब होतकरू विद्यार्थी आहेत, तर समाजातील तळागाळातील हुशार विद्यार्थी आहेत, शिक्षणापासून वंचित आहेत, अशा विद्यार्थ्यांना आपला आता सेवानिवृत्त होत आहे अशा माध्यमातून जे कॉम्प्युटर स्पर्धेपासून वंचित आहेत अशा पोरांकडे आपण लक्ष केलं पाहिजे, जेणेकरून आपण त्या विद्यार्थ्यांना आपल्या शिक्षण क्षेत्राचा त्यांना फायदा होईल। तर जेणेकरून आज आपण रिटायर झाल्यानंतर सुद्धा आपल्याला असं वाटेल की आपण या शिक्षण क्षेत्राच्या माध्यमातून आज आपण कोणत्या तरी मुलांना आपण देत आहोत आणि ते आपल्या माध्यमातून कुठेतरी समोर जातील एवढी आपण मनात इच्छा बाळगली तरच आपण आजपर्यंत जी सेवा दिली आणि सेवा दिल्यानंतर सुद्धा आपल्या जे तळागाळातील विद्यार्थ्यांना आपला खरंच लाभ होत असेल तर खरंच आपण जर सेवानिवृत्ती आहोत ते खरं सेवानिवृत्ती झालं नाही तर आपण खऱ्या माध्यमातून आपण समाजाच्या शेवटच्या घटकाच्या विद्यार्थ्यापर्यंत आपण आज पोहोचत आहोत आणि त्यांचा हा जो आपण सेवानिवृत्तीचा जो आहे तो आपण त्या तळागाळातील जे विद्यार्थी आहेत त्यांना अवश्य आपण लागतात एवढीच मनोकामना मी आज मनात बाळगतो आणि आपल्याला पुढील आयुष्याच्या शुभकामना देतो आणि माझे 2 शब्द इथेच संपवतो।
दमदेवी काका सर त्यांनी चिरंजीव डॉक्टर अक्षय गावकर माझे पाठवून होते. मधल्या काळात थंड पडला पण पुन्हा अशी भेट झाली. या कार्यक्रमानिमित्त मी त्यांना भेटत म्हणेन दिला. माझ्यासाठी जे काही संस्मरणीय माणसाच्या आयुष्यात दिवस असतात. आपण जन्माला येतो तो दिवस कुणाच्या लक्षात राहतो. त्याच्यानंतर जे काही दिवस 5-6 वर्षानंतर जे काही प्रसंग असतात ते आठवतात. आजचा हा प्रसंग आमचे चिरंजीव डॉक्टर अक्षय यांनी या ठिकाणी घडवून आणला आणि विश्वास करतो. मला आठवतो तो दिवस ज्या दिवशी मी सेवेत उभी त्या दिवशी उल्हास उत्साह उमंग आनंदाकडे पाहण्याची दृष्टी एक वेगळी ऊर्जा आणि एक वेगळा आनंद परमानंद त्या दिवशी पेढे वाटण्याचा आनंद सांगण्याचा. मला मी शेतकऱ्याचा मुलगा आणि मला नोकरी मिळाली या आनंदाच्या व्यवस्थित तो क्षण टोकला आहे. आणि तदनंतर आजपर्यंतचा माझा दैदिप्यमान असा प्रवास राहिला आहे. मी सामान्य व्यक्ती म्हणून जगलो नाही, असामान्य असंच काहीसं करत आणि माझ्या प्रगतीचा हा चढता आले की आज शिक्षण विस्तार अधिकारी या पदावरून मी आज नियुक्त होत आहे. मला कृतार्थ आणि समाधान वाटतं की माझे वडील पाहिल्यानंतर मी किती भाग्यशाली, किती भाग्यवान की विधात्याने मला भरभरून खूप काही दिलं. आज मी आनंद व्यक्त करतो, कृतज्ञता भाव व्यक्त करतो आणि माझा एक नवा जन्म उद्यापासून कालपर्यंतची आजपर्यंत दिनचर्या एका बंधनात होत्या सोन्याच्या चिमणी मी बांधलेला होतो. आता स्वच्छंदी आनंदी पक्षी म्हणून एक विहार आकाशात करण्याचा आणि नवे स्वप्न मोठे स्वप्न आणि इतक्या दिवस आपण पगार घेतो तो त्यांना शुभेच्छा आणि त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी म्हणून आमचे सहकारी इंद्रपाल गटाकर यांनी जो चांगला योग जोडवला त्याबद्दल मी आधी त्यांचे अभिनंदन करतो. आणि आपल्याला आमच्या लोकमत कार्यालयाकडून लोकमत परिवाराकडून आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा देतो. निवृत्ती ही सर्वांनाच येते. निवृत्ती हा याचा भाग असतो, सेवेचा भाग असतो. परंतु निवृत्तीनंतरचा काळ कसा घालवायचा याच्या त्याच्यापर्यंत ठरवायचा असतो. माणूस कधीच निवृत्त होत नाही हे आपण आपल्या कार्यातून आता दाखवून देणार असं मला वाटते. कारण माणसाचं काम हे समाजाच्या विकासासाठी, समाजाच्या उन्नतीसाठी माणूस जेव्हा निवृत्तीनंतर काम करतो तेव्हा खऱ्या अर्थाने माणूस समाजासाठी जगला असं त्याचा अर्थ होतो. आणि आपण समाजासाठी आतापर्यंत घडवून घेतलं. लोकमतशी आपले प्रमाणपत्र पूर्वी कायम राहिलेले आहे, यापुढेही कायम राहतील. आणि यानंतरचा आपला निवृत्तीचा काळ हा निवृत्तीचा काळ एका वेगळ्या मार्गाने, आध्यात्मिक मार्गाने आणि समाजाला नवी दिशा, नवा मार्ग देण्यासाठी आपला होणार आहे. त्याला समस्त समाजासोबत आम्हा सर्वांना देखील होणार आहे. मी आपल्या कार्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि आम्हाला सत्कार स्वीकारला त्याबद्दल परिवाराच्या वतीने इंद्रपाल गटाकर यांच्या वतीने